बँकांचा राष्ट्रीयकरणाचा विषय आला आणि जो चंद्रावर चढलेला जो माणूस आहे तो मुंबईत आला होता आणि त्यावेळेचा एकंदरीत परिस्थिती काय की कुमार केतकर साहेबांनी सांगत असताना बँकाचा राष्ट्रीयकरणाचा विषय आला आणि आजचा कार्यक्रम हा तिथे साकार झाला आणि हा टिळक भवनमध्ये हा कार्यक्रम होणे, त्या कार्यक्रमाला एक माफक उपस्थिती सगळ्यांची असणे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन यूट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर हा कार्यक्रम लाईव्ह जात आहे. तिथे त्याचा या हॉलच्या पेक्षा अधिक त्याही ठिकाणून हा कार्यक्रम लोक बघत आहेत. तर एक चॅनल जी आहे तोही कार्यक्रम आपला ती लाईव्ह करत आहे आणि या विषयावर कुठेतरी चिंतन होत आहे. खाजगीकरणाच्या विरोधात आपण बोलत असताना बँकांच्या राष्ट्रीयकरणासारख्या मूलभूत विषयाच्या अनुषंगानं आज चर्चा होत असताना ती ऐकल्या जाणं आणि त्यासाठीचा खटाटोप करणं हाच कुठेतरी आपल्या सगळ्यांना पुढे बळ देणार आहे आणि तो बळ देत असताना हा विषय पुढे घेऊन जायचा आहे. आता पुन्हा जे खाजगीकरण, आता ईस्ट इंडिया कंपनी ही आता नव्याने भारतामध्ये ही जन्माला आलेली आहे आणि या ईस्ट इंडिया कंपनीने इथली धारावी जी आहे ती आता रिडेव्हलपमेंट नावाच्या एका गोंडस नावाने आता जवळ घेतली आहे. आणि एवढंच नाही तर गोव्याच्या बंदरापासून तर थेट ईस्ट इंडियापर्यंत आता एक शक्ती महापेठ नावाचाही मार्ग जो आहे हा निघतो आहे. हा दुसरा तिसरा कोणासाठी नाही. ज्या सरकारला पगार करायला पैसे नाही, लाडक्या बहिणीचे पैसे द्यायला ज्यांचे पैसे नाही, असे आता 88,000 कोटीचा जो मार्ग काढतात आहे तो रेड कार्पेट आहे की ईस्ट इंडियातून एक रस्ता, सेंट्रल इंडियातून एक रस्ता हा काढून द्यायचा आहे आणि सगळं उत्खनन जे आहे तो गडचिरोलीचा आयनार घेऊन जा, अजून ओडिसाचा, छत्तीसगडचा जो सगळा खनिज आहेत हे घेऊन जाण्याकरता हा रस्ता कुठेतरी केला जात आहे. हे एक जे सगळं आहे हे ईस्ट इंडिया कंपनीच आहे आणि ही ईस्ट इंडिया कंपनी जी आहे तिला आता तिचं राष्ट्रीयकरण कधी करणार? अडाणी आणि अंबानी या दोन्हींच्याही ज्या प्रायव्हेट लिमिटेड ज्या काही कंपनी आहेत यांचं राष्ट्रीयकरण येणाऱ्या काळात करायचं आहे. आणि या राजकीय विधानाच्या सोबत जी सध्याची परिस्थिती आहे त्याच्याबद्दल माझं दुसरं पॉलिटिकल स्टेटमेंट जे आहे की हा सगळा जो पैसा आहे जो निवडक लोकांच्या खिशात गेला आहे, समृद्धी महामार्गामध्ये 20,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे. इथे मांडलंच की कसा कसा पैसा कुठे येतोय, पैसा जिरत नाही आहे, कुठे अडवला जातोय पैसा आणि कोणाच्या खिशात चालला. आता यांच्या खिशात गेल्यानंतर जेव्हा बँकाचं राष्ट्रीयकरण झालं तेव्हा 12 कारभार नावाचा कारभार हा चालत होता. तो जरा मांडणं, त्याला स्वीकारणं माझ्यासाठी कदाचित गैरसोयीचे असेल. मात्र त्यावेळेस एक सिंडिकेट तयार झालं, एक गट तयार झाला आणि त्यांनी देशातल्या सगळ्या पैशावर आणि संसाधनावर कब्जा केला आणि त्या पैशाच्या माध्यमातून ते लोकशाहीवर कब्जा करण्याकरता निघाले होते. आणि पूर्ण लोकशाही आणि पूर्ण जी पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे ही आपल्या खिशात असली पाहिजे यासाठी सरसावलेला जो वर्ग होता त्यांना थांबवण्याकरता पहिलं पाऊल जे आहे हे बँकांच्या राष्ट्रीयकरणाचं होतं आणि दुसरं पाऊल जे होतं ते आणीबाणीचं होतं. आता त्यातला जो दो भाई जो कारभार आहे, हम दो हमारे दो, हा जो कारभार आहे, आता हा कारभार आपल्या देशामध्ये सध्या हा मस्तावला आहे आणि यांना सगळं काही जे आहे हे त्यांच्याजवळ पाहिजे आणि ते पाहिजे असतानाच आता हे सर्व गेल्यानंतर आता निवडणूक प्रणाली, निवडणूक आयोग असा का वागतो याचंही उत्तर या खाजगीकरणामध्ये आहे. आणि बँकांच्या खाजगीकरणामध्ये विशेष करून असल्याचं देखील या ठिकाणी मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आणि ते सांगत असताना निवडणूक आयोगही त्यांना त्यांच्याजवळ पाहिजे. आता नवीन तंत्रज्ञान आले त्या माध्यमातून पोलरायझेशन ते करतात आहे, सेक्युलरिझम त्यांनी गुंडाळून ठेवलं आहे, संविधान त्यांनी गुंडाळून ठेवलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर जो पैसा आहे हा पैसा आता पैसा फेक तमाशा देख नावाचं एक नाटक हे आपल्या देशामध्ये सुरू आहे. आणि निवडणुकांमधले जी वारेमाप जो खर्च आहे म्हणजे एक जो उमेदवार आहे त्या पराभूत उमेदवारांनी त्यांच्या निवडणुकीतली गोष्ट सांगत असताना
असं सांगितलं की त्या निवडणुकीत एवढा पैसा आला होता, एवढा पैसा दोन्ही तिन्ही बाजूनी खर्च होत होता की माझ्या मनात शंका आल्या की खरंच रिझर्व्ह बँकेने एवढ्या नोटा छापलेल्या आहेत का, आणि इथेच एवढ्या चालल्या आहेत तर ती बँक आणि पूर्ण देशातल्या नोटा तर संपणार नाही. म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही, फार रेप्युटेड आणि मोठा नेते आहेत आणि ते जेव्हा असं विधान करतात तेव्हा निवडणुकीत किती पैसा ओतल्या जातो. निवडणुकीत का पैसा ओतल्या जातो, तर पाशवी बहुमत पाहिजे. आणि आता या पैशातून सगळ्यातून तुम्हाला आपल्याला नागवण्याचं आणि लोकशाही प्रणाली सगळी गुंडाळून ठेवण्याचं काम हे आता सुरू आहे. आणि प्रश्न हा आहे की याच्यातून आपण आता मार्ग कसा काढायचा आणि लढायचं कसं. तर त्यातला पहिला जो मुद्दा आहे आणि पहिला जो विषय आहे की याची सरसकट मांडणी करणे आणि हा विषय लोकांपर्यंत घेऊन जाले. कारण यावर कुठेही अर्थशास्त्र या विषयावर चर्चा होत नाही. पहिले बजेट मांडल्यानंतर बजेटच्या दुसऱ्या दिवशी जो कार्यक्रम व्हायचे त्याच्यात मोठ्या संख्येने लोक यायचे आणि त्याच्यावर रकानेच्या रकाने लिहिल्या जायचं, लोक ऐकायचे, लोक तोही कार्यक्रम ऐकायला बघायला जायचे. आता बजेट काय, आता बजेट मांडायचं आणि पुढच्या अधिवेशनामध्ये लगेच पुरवण्या मागण्या या मांडायच्या, म्हणजे बजेटची अशी. आता बजेटही नाही, काहीच नाही, जसं काही मनात येईल तशा पद्धतीने हा कारभार जो आखला जातो. त्याचं कारण आहे की यांना सगळी अर्थव्यवस्था ही त्यांच्या हातात पाहिजे आणि सर्व राजकीय व्यवस्था त्यांच्या हातात पाहिजे. आणि याकरता धर्मव्यवस्था जी आहे, या धर्मव्यवस्थेच्या मार्गाने आपण जर गेलो तर या दोन्ही व्यवस्था आपल्या हातात येतील. हे आज रोजीचं चालू आहे ते आपल्याला थांबवायचं आहे आणि त्यासाठी जागर हा आपल्याला केला पाहिजे. त्यामुळे आगामी काळात हा कार्यक्रम इथे न थांबवता हा पुढे घेऊन गेला पाहिजे. आणि या सर्वांची जेव्हा मी विशेष करून विश्वासरावांचा उदगीर साहेबांचा जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा त्यांना बँकिंग हा विषयाच्या अनुषंगानं ते काम पक्षाच्या वतीनं बघतील अशी मी त्यांच्याकडून एक अपेक्षा नव्हे तर त्याची एक जबाबदारी दिली होती. मात्र आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अर्थशास्त्र विभाग, सेल नाही तर डिपार्टमेंट, एक अर्थशास्त्र डिपार्टमेंट जे आहे हे आज गठीत करण्यात असल्याची मी घोषणा करतो. आणि याचे कन्व्हिनर आणि अध्यक्ष म्हणून विश्वास उडगी हे काम बघतील अशी जबाबदारी मी आपल्या साक्षीनं त्यांच्यावर या ठिकाणी टाकतो. आणि जबाबदारी टाकत असतानाच या संदर्भातला एक अभ्यासगट आपल्याला जो करण्याच्या अनुषंगानं आपली जी एक सूचना मांडली, मी कुमार केतकरजींच्या अध्यक्षतेखाली आणि तुम्ही कन्व्हिनर असाल अशी एक कमिटी आजच्याच या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी घोषित करतो. त्यातले मेंबर्स कोण असतील हे आपण मला उद्याच सांगा. उद्याच आपण या समितीचं गठन करून त्याच्या अनुषंगाने पत्र काढू एवढं सांगतो. आणि जाता जाता जो केतकर साहेबांनी सांगितलं की मध्यमवर्ग वाढला कसा, तर त्याची कारणं सांगितली. आता तोच मध्यमवर्गीय जो आहे, आता तोच मध्यमवर्गीय हा खाजगीकरणाचा भस्मासूर जो आहे हा बघतोय. आणि तोच आता जर या समाजवादी विचारांवर जर उठला असेल, ज्या विचारांनी मध्यमवर्ग जन्माला घातला, तोच विचार आता त्या मूळ आपल्या विचाराला, आपल्या मातृविचाराला जर खायला उठला असेल तर आपल्याला त्यांच्यावर चिडून चालणार नाही. त्यांच्यापर्यंत आपल्याला हंबलली, कारण आपण आई आहोत. हा समाजवादी विचार, सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्रानी पश्यंतु, हा जो विचार आहे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातं. आणि हाच नेहरूवाद आहे, हाच गांधींचा विचार आहे, हाच शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, हाच संविधानाचा विचार आहे. आणि आज हाच विचार मध्यमवर्गीय खायला उठला आहे. हे दुर्दैवी माझं जे एक विधान आहे 100% सत्य आहे. मात्र यातून पुन्हा एकदा एक मातृसंस्था या नात्यानं या सर्व विचारांना आपल्याला मातृहृदयाच्या अनुषंगाने त्यांच्यापर्यंत जावं लागेल. आणि त्या ज्या विचारातून जो वर्ग निर्माण आला त्याला सोबत कसं घेता येईल ही या अर्थशास्त्र विभागाची जबाबदारी राहील, एवढं या ठिकाणी सांगतो. आणि हा सिलसिला आपल्याला पुढेही सुरू करता येईल. मला आज खूप अध्यक्ष असल्याबद्दल मला जो अभिमान वाटावा असा आजचा हा पहिले जबाबदारी होती. मी सर्वसामान्य कार्यकर्ता कसं करू शकेल, काय करू शकेल ही चिंता जरी नसली, तो आत्मविश्वास मनात जरी कुठे असला तरी त्या संदर्भामध्ये मी हुरहुर
माझ्या नजरा या फिरत होत्या आणि मेहनतीला दुसरं मोल नाही हे ठरवलं होतं. मात्र आज पहिल्यांदा या आपल्या टिळक भवनात काँग्रेसच्या मुख्यालयात अशा विषयावर अशा विभूतींच्या मांडीआळीच्या सोबत हा कार्यक्रम होत आहे. याबद्दल मला कृपा करून अभिमान या ठिकाणी व्यक्त करू द्या. आणि पृथ्वी जी आहे ही शेषनागाच्या फणावर नाही तर कष्टकरी माणसाच्या तळहातावर आहे. अशा अण्णाभाऊ साठेंच्या नेतृत्वानं आज इथे कार्यक्रम होत आहे. याबद्दल मला अभिमान या ठिकाणी व्यक्त करण्याची आणि बाळगण्याची परवानगी असू द्या.